कारण आपण अशी रोज एक एक गुगली टाकताय की त्यांना आता त्यांच्या पीचवर बचाव करणं कठीण झालेलं आहे। पण या तिसरा टप्पा सुरू असताना देशामध्ये अशा प्रकारच्या घडामोडी घडतायत ज्या चिंताजनक आहेत। काल देश निवडणुकीला सामोरा जात असताना काश्मीर खोऱ्यामध्ये पुन्हा एकदा पुलवामाची पुनरावृत्ती घडली। अत्यंत चिंताजनक गोष्ट आहे। 4 वर्षापूर्वी पुलवामात आपल्या लष्करी वाहनांवर हल्ले झाले आणि 40 जवानांच्या हत्या झाल्या। आपण त्यांना जबाबदार कोण आहे? आणि काल त्याच पद्धतीने पूंछ येथे हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला झाला। काश्मीरमध्ये काश्मीरात शांतता आहे असं मोदी शहांचं म्हणणं आहे। आम्ही 370 कलम हटवलाय, आम्ही हे केलंय, आम्ही ते केलं, तरीही काश्मीरमध्ये अशा प्रकारे लष्करी जवानांचे बळी जात आहेत। हे तुम्हाला किती चिंताजनक वाटतंय? पहिल्या प्रथम पुलवामा जे घडलं त्याच्याबद्दल तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी जे सत्य किंवा वास्तव, विस्तवासारखं असलेलं वास्तव हे जगासमोर मांडलं, त्याला उत्तर कोणी देऊ शकलेलं नाहीये। कारण सत्यपाल मलिक हे राज्यपाल होते। राज्यपाल म्हटल्यानंतर आणि तेही काश्मीरचे, त्यांचे अधिकार हे सगळ्यांना माहिती आहेत। अधिकृत पदावरती असलेल्या, घटनात्मक पदावरती असलेल्या माणसाने जेव्हा हे भीषण सत्य जनतेसमोर आणलं त्याच्यावरती आज कोणी चर्चा करत नाहीये। आणि म्हणून मी पहिले जे तुम्हाला म्हटलं की काल जो हल्ला झाला त्याला जबाबदार कोण, पुलवामाचा जो हल्ला झाला त्याला जबाबदार कोण, आणि मग हा जबाबदारीचा धोंडा हा ज्याच्या त्याच्या पदरामध्ये आपण टाकणार आहोत की नाही। कारण अजूनही जर का काश्मीर अशांत असेल तर मग कशासाठी यांना परत मतं द्यायची? जर एका बाजूने लेह लडाखमध्ये असेल, अरुणाचलमध्ये असेल, चीन अतिक्रमण करतोय, रस्ते बांधतोय, आपल्या गावाची नावं बदलतोय, तरी सुद्धा आम्हाला काही म्हणजे सरकारला काय वाटत नाही। काश्मीरी पंडित अजून निर्वासित छावण्यात आहेत। मध्ये मोदीजी बोलले होते, ते माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांबद्दल बोलले होते की बाळासाहेबांनी हा नाही विचार केला की काश्मीरमधले पंडित माझा काय संबंध। कारण अख्ख्या देशात तेव्हा फक्त हिंदू हृदय सम्राटच होते की त्यांनी महाराष्ट्रामध्ये त्या काश्मीरी पंडितांना बोलावलं, त्यांना व्यवस्थित त्यांना आसरा दिला। तेव्हा मोदी हे नाव सुद्धा कुठल्या क्षितिजावरती नव्हतं। आता तुम्ही तर मुख्य पंतप्रधान आहात। काश्मीरमधले पंडित घरी जाऊ शकत नाहीत, काश्मीरमधले हल्ले तुम्ही थांबवू शकत नाहीत। मणिपूर अशांत होऊन आज जवळपास वर्ष झालं, अजूनही मोदी तिकडे जात नाहीयेत। मोदी मणिपूरबद्दल काही बोलत नाहीयेत। जणू काही सगळे प्रश्न संपलेत आणि आता फक्त उद्धव ठाकरे एकटाच प्रश्न देशासमोर आहेत। अशा पद्धतीने मोदी आणि अमित शहा हे महाराष्ट्रामध्ये येतात, महाराष्ट्राच्या वाऱ्या करतात। म्हणजे हे काहीतरी आकृत घडते। म्हणजे उद्धव ठाकरेला संपवून काश्मीर शांत होणार आहे का? उद्धव ठाकरेला संपवलं म्हणजे चीन परत जाणार आहे का? उद्धव ठाकरेला संपवलं म्हणजे मणिपूरच्या महिलांची लुटलेली इज्जत त्यांना परत मिळणार आहे का? काय मोदींकडे काय उत्तर आहे त्याच्याकडे?